उपवास म्हटलं की समोर येते ती साबुदाण्याची खिचडी। पण बऱ्याचदा काय होतं, साबुदाण्याची खिचडी बनवली की ती फार चिवट होते किंवा साबुदाणे फार कडक होतात, ते नीट भिजले जात नाही किंवा सकाळी बनवलेली साबुदाण्याची खिचडी दुपारपर्यंत खावीशी वाटत नाही। पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा, खिचडी मऊसूत होईल आणि खूप वेळ खिचडी मऊसूतच राहील। त्याचप्रमाणे खिचडीची चव आहे तीही एकदम उत्तम होईल आणि साबुदाण्याचा प्रत्येक दाणा हा सुटसुटीत होईल। तर माझ्या पद्धतीने खिचडी बनवून मला कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मिनल्स कुकिंग किचन मध्ये। आणि आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणे भिजत ठेवायचे आहेत आणि भिजत ठेवण्याच्या आधी आपल्याला साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठीच मी इथे बाउल घेतला आहे आणि बाउल मध्ये मी घेते 1 कप साबुदाणा। वजनी प्रमाण बघता हे 150 ग्रॅम साबुदाणे आहेत। तर आता आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाण्याची खिचडी अगदी व्यवस्थित सुटसुटीत होण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणे आपल्याला धुवून घेताना व्यवस्थित नीट असे धुवून घ्यायचे आहेत। आता इकडे मी स्वच्छ साबुदाणे धुवून घेत आहे, नंतर हे पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा पाणी घेऊन आपण पुन्हा साबुदाणे धुवून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे स्वच्छ 3 पाण्यात मी धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर आता हे साबुदाणे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। भिजत ठेवताना आपल्याला हे जास्तीत जास्त 1 तास ते कमीत कमी 45 मिनिटं इतके भिजत ठेवायचे आहेत। ना 45 मिनिटापेक्षा कमी किंवा ना 1 तासापेक्षा जास्त साबुदाणे भिजवायचे आहेत। आता मी इथे साधारण 1 कप साबुदाण्यासाठी 1.25 कप पाणी घेतलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी हलकसं साबुदाण्याच्या वरती पाणी आलेलं आहे। तर इतक्या पाण्यामध्ये आपल्याला हे साबुदाणे भिजत ठेवायचे आहेत। असे योग्य प्रमाण ठेवून जर आपण साबुदाणे भिजत ठेवले तर साबुदाणे छान फुलतात। तर आता तुम्ही बघू शकता की मी पाणी किती ठेवलंय ते। तर आता मी हे तासभर साबुदाणे भिजत ठेवणार आहे, झाकण ठेवून देते आणि त्यानंतर आपण 1 तासभराने बघूया। साबुदाणे भिजत ठेवून 50 ते 55 मिनिटं झालेली आहेत। ते तुम्ही इथे बघू शकता की साबुदाणे डबल झालेले आहेत। तर आता ह्या बाउल मध्ये जे काही पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि साबुदाणे आपल्याला एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत। इथे आता मी बाउल मधलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि आता हे साबुदाणे साधारण 6 ते 7 तास किंवा तुम्ही ओव्हरनाईट ही असेच ठेवून द्यायचे आहेत। यामध्ये अजिबातच आपल्याला पाणी ठेवायचे नाहीये, असेच कोरडे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। इथे आता मी ओव्हरनाईट साबुदाणे भिजत ठेवले होते, तर मी तुम्हाला दाखवते की साबुदाणे किती व्यवस्थित भिजले आहेत ते। तर हे बघा साबुदाणे मस्तपैकी छान असे भिजले आहेत आणि हे सुटसुटीत आहेत, चिकटी झाले नाहीयेत। तर आता आपल्याला हे हातानेच असे सेपरेट करून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होईल की साबुदाण्याची खिचडी जेव्हा आपण बनवू तेव्हा तीही अगदी सुटसुटीत होईल। तर हातानेच किंवा तुम्ही चमच्यानेही साबुदाणे असे थोडेसे सेपरेट करून घ्या आणि ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, तर ही नक्की करा, स्किप करू नका। आता आपण ह्या पॅन मध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये घेते अर्धा कप शेंगदाणे। वजनी प्रमाण बघता हे 75 ग्रॅम शेंगदाणे आहेत। शेंगदाणे भाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे लो फ्लेम टू मीडियम फ्लेम वरतीच भाजायचे आहेत, म्हणजे ते अगदी व्यवस्थित भाजले जातात। त्यांची चवही खूप नंतर छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा फक्त रंग चेंज नाही होणार, तर शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील आणि त्यातलं मॉइश्चर निघून जाईल। शेंगदाणे जर तुम्ही फास्ट गॅस वरती भाजले तर तुम्हाला बाहेरचा रंग चेंज झालेला दिसेल, पण शेंगदाणे आतमध्ये कच्चेच असतील, ते भाजलेले नसतील। म्हणूनच आपल्याला लो फ्लेम वरती शेंगदाणे भाजायचे आहेत। थोडेसे पेशन्स लागतील, पण शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील। इथे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता की ह्याची सालही सुट्टी झालेली आहे। तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे फार जास्त डार्क कलर येईपर्यंत भाजायचे नाहीत, इतकेच शेंगदाणे भाजायचे आहेत, म्हणजे खिचडीचा रंगही एकदम सुरेख येईल। आणि आता आपण शेंगदाणे थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। आता आपल्याला घ्यायचे आहेत 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि हे बटाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। बटाट्यांच्या फार मोठी फोडी नाही करायची, नाहीतर काय होतं की त्या खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाहीत। बटाट्याच्या बारीक फोडी केल्याने काय होतं की तुमच्या प्रत्येक घासामध्ये बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी येतात आणि त्या चवीला खूप छान लागतात आणि खिचडीची ही चव 1 नंबर होते। तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बारीक बारीक बटाटा चिरून घ्या। तुम्हाला मी फोडी दाखवते किती छोट्या छोट्या फोडी केल्यात त्या। फक्त इतकंच आहे की बटाटा आपल्याला कुस्करून नाही टाकायचा आहे, तर बारीक बारीक फोडी करून टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा चिरून तो खिचडीमध्ये वापरायचा आहे। इथे आपले दोन्ही बटाटे बारीक चिरून तयार झाले आहेत। तर हेही मी साबुदाण्यामध्ये ठेवून देते आणि आता आपण आपले शेंगदाणे वाटून घेऊया। शेंगदाणे वाटताना ते फार जास्त मोठे नाही वाटायचे,
तर आपल्याला शेंगदाण्याचा कूटच करायचा आहे। तर चला आता शेंगदाणे वाटून घेऊया। साबुदाण्याची खिचडी एकदम सुटसुटीत होण्याचं हे एक सिक्रेट आहे असं तुम्ही म्हणू शकता। शेंगदाणे आपल्याला एवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून साबुदाण्याचा प्रत्येक दाणा शेंगदाण्याच्या कूटामध्ये एकदम कव्हर होईल। त्याचप्रमाणे खिचडीचा रंगही खूप सुरेख येतो आणि आपल्याला खिचडीची चवही खूप छान लागते। इथे मी शेंगदाणे साली सकटच वाटून घेतले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढूनही वाटून घेऊ शकता। खिचडी बनवण्यासाठी लागणारी पूर्वतयारी झालेली आहे। आता आपण बनवूया खिचडी। मगाशी ज्या पॅन मध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले तोच पॅन मी पुन्हा गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये घेतले आहे 2 चमचे तेल। तेल जास्त नाही घ्यायचं आपल्याला, फक्त 2 चमचेच तेल आपल्याला घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि जिरं फुलेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच ह्यामध्ये जिरं घ्या। साधारण 5 ते 7 सेकंद आपल्याला जिरं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत 2 मिरच्या। तर मी इथे 2 मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 3 मिरच्याही घेऊ शकता। मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि तेलावरती साधारण 30 सेकंद आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय होईल, मिरचीचा तिखटपणा खिचडीमध्ये एकदम व्यवस्थित उतरेल। 30 सेकंद मिरची तेलावरती परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घ्यायचा आहे बटाटा आणि साबुदाणा। तर मगाशीच मी साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून ठेवला होता, तर आता तो आपल्याला पॅन मध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर मगाशी जो आपण शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो सगळा कूट आपल्याला ह्यामध्ये घ्यायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला पॅन मध्ये व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे। आता हे आपण पॅन मध्ये जेव्हा सगळं घेतोय त्यावेळी गॅस एकदम मंद करायचा आहे आणि आपण हे 1.5 ते 2 मिनिटं स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर आपण घेणार आहोत अर्धा चमचा साखर। तर साखर नक्की घ्या, खिचडीची चव सुंदर होते। तर आता पुन्हा आपण मीठ आणि साखर ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता की साबुदाण्याचा हलका हलका रंग चेंज झालेला आहे। आता आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण की साबुदाणा लगेचच शिजतो। तर आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी हे झाकून ठेवूया। 3 मिनिटं झालेली आहेत। मी तुम्हाला झाकण काढून दाखवते। हे बघा साबुदाण्याचा रंग चेंज झालेला आहे। इथे आपली खिचडी तयार आहे। तर मी तुम्हाला दाखवते की साबुदाणे ही व्यवस्थित शिजलेले आहेत। मी तुम्हाला एक साबुदाणाही दाबून दाखवते। हे बघा किती छान आपली खिचडी तयार झाली आहे। सुटसुटीत मऊसूत खिचडी काही मिनिटातच तयार झाली आहे। जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल, लिंबू खात असाल तर ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा, वरून कोथिंबीर पेरा, खिचडी खूप छान तयार होते। अशी ही खिचडी खाल्ली तरीही उत्तमच लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपली उपवासाची साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। जर ही खिचडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि हो, अशा पद्धतीने एकदा खिचडी करून बघा। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका।